तर एक भाऊंचं मी सांगेन, एक हिरा आपल्याला मिळालाय आणि हा हिरा जेवढा घासाल तेवढं चमकणार आहे. तर भाऊ मला एकच सांगायचंय, महिला आघाडी ही चुलीपर्यंत पोहोचते, तर महिला आघाडीला घेऊन चला. महिला आघाडीला घेऊन चालला तर आपला विजय हा निश्चित आहे. आणि समोर महायुती कितीही त्या योजना बिजना आणल्या आहेत, लाडकी बहीण वगैरे, अगदी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती वगैरे आणले, तरीही म्हणजे आपण सर्वांनी आता सर्वपक्षीय आपले उमेदवार आहेत, तर त्यांना सर्वपक्षीय म्हणून पाठिंबा देतोय. जेव्हा आम्हाला पक्षप्रमुखांचा आदेश आला तर आम्ही महाविकास आघाडी बाकीच्या ठिकाणी, पण इकडे बापूसाहेब आम्हाला आमदार म्हणून निवडून आलेले हवे, तर महिला आघाडीने जास्तीत जास्त त्यांना पाठिंबा. आणि जर पक्षाच्या विरोधात कोणी काही म्हणजे केलं तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल, याची पण दखल घ्यावी. मी एवढंच सांगेन तुम्हाला. बापूसाहेब तुम्हाला सर्वांना शुभेच्छा माझ्या. आणि महिला आघाडी अगदी स्ट्रॉंगली तुमच्या पाठीशी उभी राहील याची मी ग्वाही देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेशजी खराडे यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे सचिव स्वागत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सचिन भाऊ आहेत. या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील सर्व पदाधिकारी, माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, खरं वास्तविक पाहता विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणि म्हणजे आपण जर बघितलं तर बापू साहेबांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय. मग तो भाजप असू द्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या, काँग्रेस असू द्या, किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांचा पक्ष असू द्या, आणि विविध ज्या बाकीचे घटक पक्ष आहेत या सर्वांनी पाठिंबा दिला. म्हणजे उमेदवारांमध्ये कॅलिबर असल्याशिवाय हे सगळी मंडळी यांच्या बरोबर जाऊ शकत नाही, कारण की उमेदवार तेवढा ताकदीचा आणि तेवढाच पुढील येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी, या भागातील जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी बापूसाहेब निश्चितच चांगल्या पद्धतीनं काम करतील. भाऊ, आपण जर बघितलं तर या भागामध्ये येणारा जो वेदांत फोक्सॉन प्रकल्प होता हा देखील काही मंडळींना या ठिकाणी थांबवता आला नाही, कारण की जसं आता किशोर भाऊ म्हटलेत की या भागामध्ये असणारे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, कारण की तरुणांच्या हाताला जर काम मिळालं नाही तर तरुण बेरोजगार होऊन त्या वेगळ्या पद्धतीनं त्या वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीनं जर या भागामध्ये जर इंडस्ट्री जर आली आणि या इंडस्ट्रीला जर आपण ताकद दिली तर निश्चितच या भागातील जे तरुण आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, यांच्या हाताला या ठिकाणी काम मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच बापूसाहेब भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील. एक चांगला व्यक्तिमत्व आणि सुशिक्षित आणि अतिशय नम्र आणि प्रत्येकाला विचारपूस करणारं हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उभं आहे. आणि आपल्या सर्वांना, आणि मी जसं आशिष भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, आशिष भाऊ नेहमी मला सांगत असतात की आपल्या पक्षातील काही मान्यवरांना, काही जे पदाधिकारी आहेत की यांना देखील आपण त्या ठिकाणी भाऊ आपल्याकडनं थोडंसं समज दिली पाहिजे, कारण की भविष्यामध्ये आपल्यालाही ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका आहे, या वेगवेगळ्या ज्या महापालिका असतील किंवा या सगळ्या निवडणुकीमध्ये आपला पदाधिकारी त्या ठिकाणी ज्यावेळी तिकीट मागतो तर आपणही त्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि निश्चितच जर काम केलं तर आपल्या उमेदवाराला या ठिकाणी चांगली मदत होऊ शकते आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी भरघोस मतानं निवडून येऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून जे लोक काम करत नाहीत, रवी भाऊंनी काही नावं या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत, आशिष भाऊंनी देखील काही नावं माझ्याकडे दिलीत, भाऊलाही या ठिकाणी सांगितलेले आहेत. भाऊ पण त्यांच्या पद्धतीनं प्रत्येकाला म्हणजे फोन करतात रवी भाऊ की भाऊचं एक ग्राउंड लेवलवरती कसं काम असावं ते सचिन भाऊंकडनं शिकलं पाहिजे, कारण सचिन भाऊ कधी सांगा, कधी करा त्यांना फोन, ते अवेलेबल असतात आणि लगेचच या बाबतीमध्ये ऍक्शन घेत असतात. तर निश्चितच भाऊ त्या ठिकाणी ऍक्शन घेतील आणि जे पदाधिकारी काम करत नाहीत, जे अजूनही कामाला लागलेले नाहीत, तर त्यांना या निमित्तानं सूचना आहेत की आपण ज्या ज्या ठिकाणी
आपला उमेदवार पदयात्रेच्या निमित्तानं किंवा गाठीभेटीच्या निमित्तानं ज्या गावात ज्या वाडी वस्तीमध्ये शहरात येतील तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी निश्चित सांगेल की या ठिकाणी बापू साहेबांना प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी ते निवडून येतील. त्यांची जी निशाणी आहे ती पिपाणी आहे आणि या पिपाणीच्या समोरील बटन आपण सर्वांनी त्या ठिकाणी दाबायचं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये ते काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि बापू साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचा आवाज उपनेते माजी मंत्री सन्माननीय सचिन भाऊ आहेत हे आपल्या सर्वांना संबोधित करतील. बापू साहब बेगड़े तुम आगे बढ़ो, बापू साहब बेगड़े तुम आगे बढ़ो. अरे आवाज कोणाचा? आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले मंचावर सर्वच मान्यवर उपस्थित असलेले तमाम पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक बंधू भगिनी बांधव तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो की आपण या एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण या निमित्ताने हजर राहिलात. आणि जर पदाधिकाऱ्यांची संख्या एवढी आहे तर मतदानाची केवढी होईल तुम्ही बघा. बेगडेजी मी आपल्याला विश्लेषण करणार नाही, परंतु आपण सर्व सर्वे करतात या पक्षाची किती या पक्षाची किती. आणि आता तर आपल्याला मला असं वाटतं ज्यावेळी विकास निधी वाटायला राहील बापूंना किती विकास निधी राहणार आहे हाच प्रश्न पडणार आहे. कारण या पक्षाला एवढं द्यावं लागणार आहे, या पक्षाला एवढं द्यावं लागणार म्हणजे निधी म्हणजे दुसरी निधी नाही. कारण हल्ली मावळला 3-4 दिवस निधीच चर्चा जास्त चाललेली आहे. आता लेटेस्ट आकड्या मला माहित नाही किती पकडले की नाही. खेळ आळंदीला पाठवा, एकच सीट आमची लढतोय. खेळ आळंदीला आमचा बिचारा गरीब उमेदवार तिकडे काम करतोय आदरणीय बाबाजी काळे. पण आम्हाला त्याची गरज लागणार नाही कारण ही लढाई निष्ठेची लढाई आहे आणि निवड ही लढाई एका भागापुरता किंवा आपल्या तालुक्यापुरता आता ही मर्यादित पण नाही राहिलेली. तुम्ही बघताय की गेल्या 2-3 दिवस काही लोक बोलत होते की अजून वातावरण वाटत नाही. त्यावेळी आम्ही त्यांना बोलवतो आता वातावरण वाटायला लागेल कारण गुजरातले 2 लोक आता यायची बाकी आहे. आणि गेले 2 दिवस ते येऊन तुम्ही बघताय बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. हा जरी भाग असला तरी देखील इकडे काही राजकीय हा व्यासपीठ यासाठी होत नाही कारण आपण आता सर्व अशा एका उमेदवारांच्या मागे पक्ष बाजूला ठेवून एका वेगळ्या भूमिकेतून आपण काम करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो. पण ही गोष्ट आता ही मावळच्या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून मावळ हा नेहमी एक मॉडेल हा गेल्या अनेक वर्ष सामाजिक दृष्टिकोनातून आणि विशेषतः वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरण त्यातून ग्रामीण भागाचं पण समतोलन ठेवणारा असं म्हणून आम्ही याकडे बघतोय. किरणजी तुम्ही बोललात मी पण देखील गेल्या 1999 पासून लोकप्रतिनिधी नात्याने मी काम केलेलं आहे. या अगोदर देखील 95-96 सालापासून पण देखील मावळला वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या माध्यमातून पण मी देखील काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. म्हणजे मावळमध्ये जे शक्य आहे ते दुसऱ्या इतर कुठच्या तालुक्यामध्ये शक्य नाही. ते समतोलन ठेवायला एका बाजूला उद्योग पण यायला पाहिजे, तळेगाव सारखी इंडस्ट्री असेल किंवा बाकीचा संपूर्ण परिसरामध्ये असेल त्याचं समतोलन पण राहायला पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती नवीन शहरीकरण असेल त्या नवीन शहरीकरणामध्ये लोकांना आकर्षित करण्यासारखी पण देखील ती यंत्रणा किंवा सामुग्री किंवा तो पायाभूत सुविधा हे आपण त्या निमित्ताने घडू शकतो. पर्यटन स्थळ पण देखील मोठ्या प्रमाणावरती या तालुक्याला योगायोगाने मिळालेलं आहे. आणि या सर्व भौगोलिक दृष्टिकोनातून बघितलं तर मावळ हा मला असं वाटते हा महाराष्ट्राचा मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही. अशातली देखील हे तालुक्यामध्ये एवढी सामाजिक दृष्टिकोनातून ही संस्कृती आहे. जसं विकासाच्या माध्यमातून असेल हे तर आहेतच आहे, पण जसं मी सामाजिक म्हटलं तर सामाजिक पण देखील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना पण आपल्या कुशीमध्ये घेण्याची क्षमता जर कुठच्या तालुक्यामध्ये असेल तर ती मावळ तालुक्यामध्ये हे देखील आपण बघितलंय. एक तर सांप्रदायिक समाजाचा एक मोठ्या प्रमाणावरती वारकरी समाजाचा एक मोठा वारसा योगायोगाने या तालुक्याला मिळालेला आहे.
कामगार क्षेत्रातले असलेले जे तरुण जे रोजगार शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागातून येत आहेत ते इकडे स्थायी झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील आहेत. आणि मग पुणे असेल, मुंबई असेल या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटन स्थळ पण देखील यामध्ये येत आहे. त्याचा अर्थ असा आहे की वेगवेगळी संस्कृतीचा पण देखील आत्म घेऊन किंवा समावेश करून घेऊन हा तालुका घेण्याचं काम करत आहे. आणि लोणावळा काय त्याच्यातून बाहेर नाहीये. लोणावळ्याची ख्याती ही गेल्या अनेक वर्षापासून एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली. परंतु तुम्ही बघतोय गेल्या अनेक वर्ष जी ही संस्कृती आहे आणि मग त्यातून लोकप्रतिनिधींची संस्कृती पण जर आपण जर पार्श्वभूमी जर पाहिली तर मदन बापनाजी हे मी त्यावेळी एका पक्षाचे आमचे नेते त्या काळामध्ये होते. त्यांचा एक वारसा होता. म्हणजे ते एका वेगळ्या समाजाचे पण वेगवेगळ्या समाजाचे असून पण देखील ते या तालुक्याला एक त्यांनी वेगळी दिशा दाखवण्याचं काम त्या काळामध्ये केलं. नंतर बाळाजी असतील किंवा त्यांनी ते पुढे नेऊन जाण्याचं काम केलं. आणि त्यावेळी कुठच्याही राजकीय पक्षाचा आला आणि कुठच्याही पक्षाचा असेल तर त्याच्याबद्दल कधी आकस कोणाला वाटलेला नाही. ठीक आहे, हा या पक्षात आलाय ते आलंय, कारण सर्वांची मनस्थिती मानसिकता या तालुक्याच्या विकासासाठी आहे. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की गेल्या काही वर्ष आपण बघतोय की एकंदरीत राजकीय परिस्थिती या राज्यामध्ये ज्या पद्धतीने चाललेल्या आहे आणि जी पद्धतीने ती संस्कृती बदलत चाललेली आहे त्याचा कुठे स्पर्श आपल्या या तालुक्यामध्ये होतोय का असा एक प्रश्नचिन्ह पण देखील एक बाहेरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या नात्याने किंवा राजकीय ह्याच्यामध्ये सहभागी करत असताना देखील हे बघायला आपल्याला मिळतं. किरणजी तुम्ही त्याचा उल्लेख केला. ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात रोजगार या तालुक्याला आणि या जिल्ह्याला मिळू शकला असता. आणि मी आमच्या पक्षाचा किंबहुना आमच्या नेत्याचा म्हणतोय अशातला भाग नाही. पण ज्यावेळी अनेक तालुका असतील किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये असेल ही इंडस्ट्री जाऊ शकली असती. पण तत्कालीन त्यावेळीचे असलेले उद्योग मंत्री सुभाष देसाईजी असतील, तत्कालीन त्यावेळीचे आमचे नेते आदरणीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी असतील, या दोघांनी मिळून जाणून बुजून ही इंडस्ट्री इकडे तिकडे न करता ही तळेगाव मध्ये फॉक्सकॉन सारखी इंडस्ट्री ही यायला पाहिजे अशी भूमिका त्यावेळी आवर्जून मांडण्याचं काम केलं. आणि निवड आवर्जून मांडण्याचं काम केलं नाही तर जमीन कुठची बघायला पाहिजे, काय बघायला पाहिजे, मीच साक्षीदार होतो. त्यावेळी खासदार साहेब पण आपले त्यावेळीचे ते साक्षीदार होते. आणि असं करत असताना तो फॉक्सकॉन सारखी मोठा उद्योग हे दुर्दैवाने या तालुक्याला गमवावं लागलं. 1 लाख पेक्षा जास्त रोजगार त्या एका इंडस्ट्रीमध्ये तयार होऊ शकला असता. ते झालं नाही. ते बाहेर गेलं म्हणून घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधी त्यावेळी आमच्याच खांद्याला खांदा लावून घेऊन आंदोलन करायला पण आपल्या बरोबर होते. आम्हाला अपेक्षा होती की 2.5 वर्षामध्ये 1 लाख रोजगाराचा नाही तर किमान 10,000चा तरी येईल, 10,000चा नाही तर किमान 1,000 जरी येईल. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की तो रोजगाराची संधी ही गेल्या 2.5 वर्षामध्ये पाहायला मिळत नाही. काही लोक सांगत होते विकास इकडे विकास झाला, इकडे विकास झाला, इकडे विकास झाला. पण 2.5 वर्ष विकास कुठे हेच मी शोधतोय. तो दिसतच नाही. कुठे जाऊन लपलाय, कुठच्या गावात लपलाय, कोणाच्या गाडीत लपलाय, कोणाच्या बंगल्यात लपलाय हेच समजत नाही, किंवा कुठच्या घरात लपलाय हेच दिसलं नाही. पण निवडणुकीमध्ये दिसायला लागलाय थोडा थोडा. काल सापडलं मग ज्यावेळी हे विकास कामाच्या ज्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत मग ही जर भूमिका जर घेऊन काहींनी जर एक वेगळ्या भूमिकेतून जाण्याचं काम करण्याचं काम करत असताना सत्तांतर केल्याची भूमिका घेतली आणि त्याला पाठिंबा दिला, मग तो विकासाची सावळी या तालुक्याला मिळाली आहे की नाही मिळाली आहे हाही एक संभ्रमाचा प्रश्न आहे. मला कोणीतरी सांगितलं की काल परवा आमच्या काही कामगार भेटले, बोले साहेब इकडेचा उपजिल्हा जो रुग्णालय आहे ते रुग्णालयाचं उद्घाटन तर मोठा झाला पण तो आजही दुर्दैवाने रुग्णालय म्हणजे फक्त उद्घाटन पुरता उघडा होता. पण आजही देखील तिकडे काही सामुग्री नाही. आता ती चावी लावली आहे, त्याची टाळा लावलाय, पण टाळाची चावी कोणाकडे हे माहित नाही. पण काळजी करू नका, 23 तारखेनंतर ती चावीची किल्ली ह्या आमच्या असलेल्या लोकांकडे येणार आहे आणि तो देखील बापूच्या रूपाने ती किल्ली
आपल्या हातात आल्यानंतर पहिला जर काम काय जर करायचं असेल तर तो रुग्णालय आम्ही चालू केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे असंख्य विकास आहेत. आता मला तर कोणीतरी सांगितलं लोणावळ्यात एक ग्लास काहीतरी बनवणार होते, काय झालं का? मी तर बघतोय आता कधी जायचंच काय झालं, सुरू झालं. हे असे अनेक कामं आपल्याला नावं घेता येतील, पण ठीक आहे त्याच्यात मी जात नाही. आणि इकडे काय व्यक्तिद्वेष म्हणून घेऊन पण आपण कोणाबद्दल आलेले नाही किंवा करण्यात, पण ज्या पद्धतीने त्या तालुक्यामध्ये विकास कामं व्हायला पाहिजे होती ती विकास कामं दुर्दैवाने तुमच्या आपल्या सर्वांच्या समोर आहे. बापूंसारखा एक तरुण सहकारी काहीतरी नाविन्य करून करण्याचा प्रयत्न त्यांनी करण्याची भूमिका घेतली आणि ते नाविन्य करत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक काही जिद्द आहे आणि ते फक्त आपल्या पुरता किंबहुना आपल्या विचाराने स्वप्न बघत नाही, तर इकडे व्यासपीठावर बसलेले वेगवेगळे पक्षाच्या माध्यमातून पण जे चांगल्या गोष्टी असतील, जे चांगल्या गोष्टी आपण करू शकतो त्यासाठी पण देखील एकत्रित रीतीने येण्याचं काम ते करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याची भूमिका घेत आहेत. आणि म्हणून मला असं वाटते अशाच्या मागे उभं राहणं हे निवड फक्त पक्ष म्हणून नाही, तर या मतदार या नात्याने किंबहुना आपल्या तालुक्याचा विकास काम पुढे नेण्याची गती जर आपल्याला करायची असेल तर ही तुमची आपली सर्वांची मतदार या नात्याने नैतिक जबाबदारी आहे, असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. आणि मला खात्री आहे की पक्ष प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आपण निश्चितपणे आज इकडे मोठ्या संख्येने आपण उपस्थित जरी राहिला असाल तर ते फक्त या सभेपुरता मर्यादित राहून चालणार नाही. आपल्याला यंत्रणा आता पुढच्या काळामध्ये तात्कालिक अशी जी आपल्याला ताब्यात घेण्याचं काम करावं लागेल. प्रभाकर पवारजी माझे सहकारी इकडे आहेत, त्यांची निवड आपण या गोष्टीसाठी करण्याचं काम केलेलं आहे की BLA असेल, BLO असेल किंवा या सर्व यंत्रणा जे आहेत ते कार्यान्वित करण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यायची आहे. काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे युवक असेल, महिला असेल, महिलांची तर गरज अजून आहे, कारण महिलांच्या माध्यमातून आपले लाडकी बहिणी ज्याचा उल्लेख लोक करतात त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागणार आहे. आणि एक संभ्रम जे निर्माण करण्याचं काम काही जाहिरातीच्या माध्यमातून केले जातात की सरकार बदललं तर ही योजना बंद होईल. आपण असं म्हटलं पाहिजे की योजना बंद नाही तर यापेक्षा दुप्पट रक्कमी हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेऊन देण्याचं काम आम्ही करणार आहोत, ते देखील तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. अशा असंख्य ज्या गोष्टी आहेत ते करण्याची भूमिका हे आपल्याला घ्यावी लागणार आहे. माझी एवढीच या निमित्ताने विनंती राहणार आहे. बापूंशी ज्यावेळी परवाच्या दिवशी चर्चा झाली, संजोगी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की विकास कामं आपल्याला करायची आहेत. आगामी काळामध्ये नगरपालिका असतील, आता असं व्हायला नको की ही आघाडी ही फक्त विधानसभेपुरतच राहणार आहे आणि विधानसभेनंतर परत माहीत पडलं रवीजी तिकडनं भाषण करतायत, किरणजी तिकडनं भाषण करतायत, बेगडेजी बोलते माझं आता कोणीच ऐकत नाही, असं व्हायला नको. तर ही आघाडी ज्या ती विकास कामासाठी नेलेली आहे ती खालपर्यंत पुढच्या काळामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे मी गेले अनेक वर्ष 4 वेळा आमदार राहिलेलो आहे, लोकसभा देखील निवडणूक लढवलेली आहे. माझ्या प्रभागामध्ये नेहमी मी निवडून यायचो आणि माझे जेवढे विरोधातले जे नगरसेवक असायचे ते वेगळे पक्षाचे असायचे. कार्यकर्ते बोलायचे की बाबा विधानसभा आली तर ते तुम्हाला मतदान करतात आणि नगरसेवक झाले तर त्यांना का मदत करतात. पण त्यामागची भूमिका अशी होती की जो काम करणारे लोक आहेत मग ते कुठच्याही राजकीय पक्षाचे का होईना त्यांना घेऊन आपण विकासाचं काम हे तालुक्यामध्ये आपण करू शकतो. आणि मला असं वाटते ती संस्कृती किंवा ते तुमच्याकडनं पण देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे असं मी या निमित्ताने समजतो. आणि तसंच आग्रह मी बापूंना दिलं. आम्ही काय स्टॅम्प पेपरवर लिहून काय मागत नाही, काळजी करू नका. आमचं एवढंच म्हणणं आहे की निवडून आल्यानंतर सर्व राजकीय पक्षाचा स्टॅम्प त्यांना कसं लागेल आणि आगामी काळामध्ये जेवढ्या महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल अशाच पद्धतीने मिळून पुढे आपल्याला कसं जाता येईल या दूरदृष्टिकोनातून काम करण्याचं काम या निमित्ताने व्हावं अशी ती माफक अपेक्षा या आमच्या पक्षाचा संपर्क प्रमुख या नात्याने मी या निमित्ताने करतो. आणि निश्चितपणे तशातला त्यांनी सुतवाद देखील केलेला आहे. जाहीर काय गोष्टी बोलता येण्यासारखे नाही, ते बोलणं पण आपण टाळलं पाहिजे, कारण शेवटी ज्यावेळी लढाई असते एक उद्देश असतो. ते उद्देश साध्य करण्यासाठी थोडंफार आपल्याला वर खाली झालं तरी देखील मान अपमान जरी झाला देखील ते थोडंफार सहन करून घेऊन तो उद्देश आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये साध्य करण्याचं काम आपल्याला करायचंय.
आणि त्या भावनेतूनच आपण सर्वजण मिळून आपण या निमित्ताने काम करूया. आज माननीय युवासेना नेतृत्व आदरणीय आदित्य ठाकरेजींचा पण खेळाडूला दौरा आहे. मी म्हणणार नाही की सर्वजण तिकडे या, पण प्रमुख पदाधिकारी ज्यांना शक्य असेल त्यांनी यायला पाहिजे. पण 17 तारखेला पण देखील आपले पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण सभा खेळ आळंदीला होणार आहे. त्यावेळी मात्र आमची आग्रह आहे की थोडा 1-2 तासासाठी वेगळे साहेब तुमची परवानगी हाजरी तुमची घेऊन तुम्ही पण आला तर आम्हाला आनंद होईल. असं काय म्हणजे तुमच्या मर्यादा असतील तर ते बघून घ्या, मला काय बनायचं नाही त्याच्यात. पण आमची विनंती आहे की त्यावेळी मात्र आपल्याला ताकद तिकडे घेऊन आपल्याला ही जेवढी लोक जे पदाधिकारी आलेले आहेत त्यावेळी देखील आपल्या पक्षप्रमुखांना ऐकण्यासाठी आपल्याला यायचं आहे. कदाचित उमेदवार पण देखील त्यांना मध्ये किंवा कुठेतरी भेटतील. आणि जसं आपण इकडे आपले नाते गोत्याची जी लोक जर त्या पलीकडेच्या भागामध्ये असेल तर किमान 1 तास तरी आपल्या या 2-4 दिवसामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जर त्याच्यामध्ये जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये ही ताकद ही आपल्या पुढच्या काळामध्ये वाढेल. आणि संजोगजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे, लतिकाताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला फोन करण्याची गरज लागणार नाही. त्या आमदारांना घेऊनच ते पुढच्या काळामध्ये अनेक विकास कामाची काम पक्षाच्या माध्यमातून करतील. नाही झालं तर बापूचं जर आहेतच आहेत आपल्या बरोबर ते तर करतील. पण मी यासाठी सांगतो की आग्रही रीतीने त्या देखील त्या निमित्ताने काम व्हावं अशी ती माफक अपेक्षा करून पूर्ण ताकदीने. एक गोष्ट वेगळी की आमच्या इकड्यामध्ये तळ्यात मळ्यात आम्ही राहत नाही. आम्ही थोडा वेळ घेतला, यासाठी घेतलं कारण लोकांमध्ये कन्फ्युजन होतं, सर्व होता त्या सर्व उणिवा दूर करून आपल्याला त्यातून पुढे जायचंय. पक्ष नेतृत्वाशी बोलण्याचं काम केलं, सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांशी चर्चा करून घेऊन सर्वांशी चर्चा करून त्यामध्ये पूर्ण ताकदीने वेगळी जी आपण म्हटल्याप्रमाणे आपलं पत्र आलं, साहेबांना दाखवलं, साहेबांची चर्चा केली आणि ते सर्व चर्चा करून अंतिम निर्णय आपण अंतिम स्तरावरती आपण हा निर्णय घेऊन आता आपण पूर्ण जोरामध्ये कामाला आपण लागूया. आता कामाला आम्ही लागणार आहोत. कामाची रूपरेषा कशी आहे, कोणी काय जबाबदारी केली पाहिजे अशी जी आपण पण सर्वांना विश्वासात घेऊन प्रवाहामध्ये घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. हा माझा तो माझा, हा माझा ऐकत नाही तो माझा ऐकत नाही, आता हे हेवे बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने आपण उतरायचं आहे. तसं काय राहिले नाहीये. कारण आज व्यासपीठावरती काही 1-2 लोक सोडल्यानंतर आपण सर्वजण तिकडे आहोत. पण ते देखील आजच्या बैठकीच्या नंतर सक्रिय होतील. सक्रिय झालं तर ठीक, नाही झालं तर नाराज तयार आहे आपल्याला. कारण का हा काय शेवटी हा काय कोणाच्या घरातलं काम नाहीये, हे पक्षाचं काम. आणि ज्यावेळी आपण पक्ष या नात्याची जबाबदारी आपण घेत असतो त्यावेळी त्या पक्षाशी बांधिलकी राहून काम केलं पाहिजे. मला आनंद आहे या काही गोष्टीचा की कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. साहेब तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे तुमचे नाते गोते आहेत असं नाही, आमच्याकडे पण नाते गोते आहेत, ओळख आहे, संबंध आहेत. पण ज्यावेळी पक्षाचा आदेश आला हे सर्व बाजूला ठेवून आज निष्ठावंत आमचा सैनिक हा पूर्ण ताकदीने आज या निमित्ताने उभा आहे. हीच खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद आहे. आमचे आकडे विकडे एवढे नाही तेवढे नाही एवढेच नाही. आज आमचे नेतृत्व ज्यांनी या राज्यामध्ये नेतृत्व देण्याचं काम केलं त्यांची प्रसिद्धी ही निवड फक्त काय मावळपुरता मर्यादित राहिली नाही, या जिल्ह्यापुरता मर्यादित राहिली नाही किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिली नाही. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा, ज्यावेळी लोक तुम्ही आपण गेलं किधर से आहे तो बोले महाराष्ट्राचे, कौन से पार्टी में काम करते हैं तो बोले शिवसेना में, हाँ उद्धव बाळासाहेब ठाकरे उनके पार्टी में, अशी ख्याती आज आपल्या नेत्याला मिळालेली आहे. आणि त्या नेतृत्व पुढे नेण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने बापूंच्या मागे उभं राहाव्या असा आत्मविश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगे बढ़ो, बापू साहेब बेगडे तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो.